मेष राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपल्या जीवनात काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्याचं निराकरण होत नाही आहे, त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही आहे, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की मदत होईल. एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान, ज्याला आपण तणुभाव म्हणतो, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 एप्रिल या दिवशी मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग पहिले 2 दिवस कुंभ राशीमध्ये मंगळ ग्रहांचं वास्तव्य राहणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण महिनाभर ते या मीन राशीमध्ये वास्तव्य करतील. लग्नेश आहे आणि तो व्ययामध्ये वास्तव्य करतोय. साहजिक आहे, या महिन्यामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना एकदा नाही 100 वेळेला विचार केलेला योग्य राहील. ज्येष्ठांचं मार्गदर्शन किंवा कोणी आपल्याला जर चांगला सल्ला देत आहे तर तुम्ही ऐकून घेण्याची भूमिका या महिन्यामध्ये ठेवली पाहिजे. स्वतःच्या मनाने घेतलेला निर्णय हा कष्टदायक ठरू शकतो, याचबरोबर जीवनामध्ये संकट निर्माण करणारा असेल, त्यामुळे विचार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. ही या महिन्याच्या सुरुवातीची तुम्हाला ज्योतिषशास्त्राची महत्त्वपूर्ण सूचना. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 19 एप्रिल या दिवशी वृषभ राशीमध्ये येतोय. मग पहिले 19 दिवस लग्नी वास्तव्य असणार आहे. आर्थिकतेच्या दृष्टीने जर म्हणाल तर पहिले 19 दिवस थोड्याफार अडचणींचा सामना करावा लागेल, परंतु ज्यावेळेस धनस्थानाचा मालक धनस्थानात येतो त्यावेळेला अगदी कुबेर महाराजांची कृपा झाल्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कुटुंबामध्ये प्रेमाचं, वात्सल्याचं वातावरण राहील 19 तारखेच्या नंतर. याचबरोबर आर्थिक प्रश्न जे आहेत हे 19 तारखेनंतर सुटतील आणि कामाला गती प्राप्त होईल मोठ्या प्रमाणात. तृतीय स्थान, या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 2 वेळेला या महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतोय. सगळ्यात पहिलं 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय आणि 1 महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 एप्रिलला तो मेष राशीमध्ये जातोय. म्हणजे पहिले 10 दिवस कुंभ राशीमध्ये, तिथून पुढचा जो कालखंड आहे तो साधारणतः 20 दिवसांचा, तर तो मीन राशीमध्ये आणि मग महिन्याच्या अगदी शेवटी तो मेष राशीमध्ये येतोय. एकंदरीत विचार करता पराक्रमाचा, शौर्याचा ग्रह हा लाभातनं व्ययाकडे आणि व्ययाकडनं लग्नेशाकडे जातो आहे. पहिले 10 दिवस कुठलाही अडचणींचा सामना तर करावा लागणार नाहीये, लाभ होणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. किंवा मग व्यवसायाच्या बाबतीत घेतलेला कुठलाही जो निर्णय असेल तो आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना विचारात घेऊन किंवा आपल्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन जर आपण ठेवला, त्याचं लाभात मोठ्या प्रमाणात रूपांतर होईल. परंतु तेच 10 तारखेच्या नंतर आपण जर कुठल्याही गोष्टीला जर घाई करतो आहोत तर मग मिळालेला लाभ हा व्यय स्वरूपात व्हायला वेळ लागणार नाही आहे.
पण एक गोष्ट पॉझिटिव्ह अशी होऊ शकते की परदेशामध्ये किंवा राहत्या गावापासून दूर तुम्ही सुरू केलेल्या व्यवसायाची प्रगती तुम्हाला अनुभवायला मिळू शकते. चतुर्थ स्थान, याला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे. सुखस्थानाच्या दृष्टीने जर विचार कराल, या महिन्यामध्ये धनेश जरी धनस्थानात आलेला असला तरीही लग्नेश हा व्ययात जातोय. यामुळे केलेली गुंतवणूक ही विचारपूर्वक असावी आणि जे आपण काही कागदपत्र करतो किंवा एखादी वस्तू घेतो तर मग चांगल्या वकिलांचं मार्गदर्शन असेल. याचबरोबर एखादी वस्तू आपण ज्या वेळेला घेतो त्यासाठी आर्थिकतेची जी गरज आहे, उगीच मोठं कर्ज तुम्ही डोक्यावर करून ठेवू नका, हेही ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे. पंचम स्थान, या स्थानाला संततीचं स्थान आपण म्हणतो. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 14 एप्रिल या दिवशी राशी परिवर्तन करून मीन राशीतनं मेष राशीमध्ये परावर्तित होतो आहे. मग पंचमेश हा 14 तारखेपर्यंत व्ययात आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः शिक्षणाला परदेशात जाऊ शकतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या भूमिका असेल, मुलांना जर परगावामध्ये, परराज्यामध्ये, परजिल्ह्यामध्ये, परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर मेष राशीच्या जातकांसाठी त्या गोष्टी अनुकूल तयार होत आहे आणि मार्ग सुद्धा मोकळा तयार होतो आहे. फक्त संततीच्या दृष्टीने जे जातक विचार करतात अशा जातकांना एक महत्त्वाची सूचना आहे. या महिन्यात शक्यतो आपण पहिले 14 दिवस चान्स घेणं संततीच्या बाबतीत थोडंसं टाळावं. आणि ज्या आमच्या गृहिणींनी चान्स घेतलेला आहे संततीचा, त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमाचे व्यवस्थित पालन करावं खाण्याच्या बाबतीत, आरोग्याच्या काळजीच्या बाबतीत, म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. षष्ठ स्थानाला रिपुरोगस्थान म्हटलं गेलं. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा लग्नामध्ये विराजमान आहे आणि लग्नामध्ये हा अगदी महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतोय, पण त्यापूर्वी तो लाभेशातनं व्ययात आणि व्ययशातनं लग्नामध्ये त्याची सगळी अशी चाल तयार होते. पण ज्यावेळेला षष्टेश हा लाभात आहे, म्हणजे उपचय स्थानाचा तो मालक आहे आणि उपचय स्थानाचा मालक ज्यावेळेला उपचय स्थानामध्ये पहिले 10 दिवस, हा म्हणजे तुमच्या हाताखाली काम करणारे लोक अगदी झोकून देऊन तुम्हाला कामं करतील. मातुल घराण्याकडनं फायदा होईल आणि नोकरीमध्ये बढतीचे योग या अनुषंगाने इथे दिसून येत आहे. आणि ज्यावेळेला 10 तारखेनंतर तो व्ययात जाईल त्यावेळेला मी तुम्हाला असं सांगेल की नोकरीमध्ये थोडासा विरोधाभास चालेल. त्यामुळं आर्थिक कर्ज जिथनं घेतलं तिथल्या लोकांकडनं आपल्याला वादविवादांना सामोरे जावं लागेल. तर मग थोडंसं पहिले पुढचे 20 दिवस शांतता ठेवा आणि गोड बोलून आपला कार्यभाग पूर्ण करा. सप्तम स्थान, या स्थानाला जाया भाव म्हटलंय. वैवाहिक सुख, स्वामी तुळा राशीचा शुक्र ग्रह हा 19 एप्रिलला राशी परिवर्तन करून वृषभेत येतोय. तोपर्यंत तो लग्नात आहे. सप्तमेशाची सप्तमाव स्थानावर सप्तम दृष्टी ही 19 तारखेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे साहजिक आहे विवाहाचे योग मनाप्रमाणे अगदी सुंदर अशा वधूची वराची प्राप्ती, पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये गती आणि याचबरोबर वैवाहिक जीवनाच्या संदर्भातनं जे काही मनदूषित झालेले होते एकमेकांचे ते दूर होत आहे आणि वात्सल्य आणि प्रेमाचे संबंध निर्माण होत आहे. अष्टम स्थानाला माणसाच्या आयुर्मानाचा विचार करणारं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 एप्रिल या दिवशी मीन राशीमध्ये जातोय. तोपर्यंत तो लाभामध्ये आहे, परंतु त्या 2 दिवसांच्या नंतर तो विपरीत नावाच्या राजयोगामध्ये येतोय आणि अतिशय शक्तिशाली होतोय. अचानक म्हणून अशी मोठी धनप्राप्ती, परदेशामध्ये व्यवसाय सुरू करणं, परदेशामध्ये नोकरीला लागण्याचे योग, परदेशात अचानक मोठे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी प्राप्त होणं, अशा गोष्टी इथे दाखवत आहे. विशेष करून जमिनी लाभामध्ये खरेदी विक्रीत काम करत असाल तर यशस्वी आहेत. भाग्यस्थानामध्ये धनुराशी आहे. स्वामी गुरुग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आहे. भाग्यशाला पराक्रमाची जोड म्हणजे भाग्यानं मिळतंय ही गोष्ट तेवढीच खरी असली, पण कष्टही तुमचे खूप महत्वाचे आहेत. अध्यात्मामध्ये मन एकाग्र होईल आणि मन शांत असेल. दशमस्थानामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह हा व्ययात आहे
काम आपण नेहमीप्रमाणे दर महिन्याला अगदी कष्ट घेऊन किंवा मन लावून करतो, दुसऱ्याचं असलं तरी स्वतःचं म्हणून करतो. याच्या श्रेयवादाच्या भांडणामध्ये स्वतःचं पतन करून घेऊ नका, एवढंच मी तुम्हाला सांगेन. तुम्ही करताय ना, आहे बघणारा तो, एवढं फक्त लक्षात ठेवा. वरिष्ठांना सारखी हाजी केलेली आवडत नाही, सारखी स्तुती त्यांना असं वाटतं तुम्ही करत राहा म्हणजे कार्य पूर्ण होईल. एकादशामध्ये ही कुंभ राशी आहे, स्वामी शनी ग्रह व्ययात आहे. मिळालेल्या लाभाचं व्ययात रूपांतर होऊ शकतं. विचारपूर्वक गुंतवणूक करा, विचारपूर्वक पैसा खर्च करा. व्ययस्थानाचा मालक गुरु ग्रह हा पराक्रमात आहे, त्यामुळं व्यापार उद्योगधंद्यासाठी पैसा खर्च होईल. खर्च होत असताना त्यातल्या माहितगार व्यक्ती असू द्याच बरोबर, म्हणजे काम तुमचं चांगलं होईल. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 2 आहे, शुभ रंग गुलाबी आहे. आपल्यासाठी चांगले दिवस 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आणि 19 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 21 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठण करा. मंत्र आहे ओम गणेशाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.